नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर दुकानामध्ये ना स्वामींची फ्रेम बघा खूप सुंदर दिसते. म्हणजे लाईट लावला नाही ना तरी पण खूप छान दिसत आहे मस्त. आणि ज्यावेळेस आपण पिन लाईट लावतो ना तर त्यावेळेस अजूनच सुंदर. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहे आणि सकाळ संध्याकाळ मी हे स्वामींचे मंत्र लावते आणि त्या मंत्रानेच खूप छान दुकानामध्ये पॉझिटिव्ह वाटतं आणि मनाला पण खूप फ्रेश वाटतं. आता सध्या डेली यूजची ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे. तर डेली यूजची ब्लाऊज पण असे आहे ना, एका एका कस्टमरचे 4 ते 5 याच पुढे ब्लाऊज आहे सर्व. एवढे सारे ब्लाऊज आहे आणि 2-2 महिन्यापासून आपल्याकडे ब्लाऊज ठेवलेले आहे. लग्नाचं सीझन होतं तोपर्यंत कोणीच बोललं नाही की ब्लाऊज शिवून द्या. आणि आता एकामागे एक सारखे फोन येत आहे, ताई झाले कामचे ब्लाऊज, ताई झाले कामचे ब्लाऊज, असं चालू असतं. आणि शिवून झाले की परत महिनाभर पडतात. म्हणजे असं होतं कस्टमरचे फोन आले की आपल्याला असं वाटतं पटकन शिवून ठेवू, पण शिवल्यानंतर पण भरपूर दिवस पडतात. मग इथं कसं रोडवरच दुकान असल्यामुळे ना खूपच धूळ येते दुकानामध्ये. मग रोज झट पूर्ण साफसफाई करायला लागते. आणि दुकानामध्ये ना मी हुका आणि ब्लाऊजच्या नॉड घेण्यासाठी कस्टमर आलेले त्यांना काढून देते. तर 1 मीटर नॉड आहे ना, तर ही नॉड कॉटनमध्ये आणि छान क्वालिटीची नॉड आहे. तर ही मी 10 रुपये मीटर देते. आणि हुक जी असते ना तर ही सोनाची हुक देते. कारण सोनाची जी हुक आहे ना, सोना कंपनीची, तर ती हुक छान असते. वर्षभर ब्लाऊजला गंज पण येत नाही त्या हुकने आणि तुटत पण नाही आणि जास्त दिवस टिकते. त्यामुळे मी सोनाचीच हुक वापरते. हुक हे जे आहे ना तर मी पिंपळगावहून आणते. पिंपळगावला जे दीपक शेठचं दुकान आहे ना तिथूनच हुका, अस्तर, फॉल पण आधी तिथूनच आणायचे, पण ते घेऊन नाही येत ना, त्यामुळे मग मी फक्त त्यांच्याकडनं हुकाच आणते. फॉल अस्तर मी नाशिकहून घेते. तर ही एक हुकची पुडी आहे ना ही 10 रुपयाला देते. तर चला मी तुम्हाला आता मी कसे ब्लाऊज शिवले नवरीचे ते दाखवते. कसे एकदम साधे सिंपलच ब्लाऊज आहे, जास्त काही डिझायनर वगैरे नाही आहे, पण ब्लाऊज कसे शिवले ते दाखवते. तर हे जे ब्लाऊज आहे ना तर हे नवरीचे ब्लाऊज आहे. तुम्हाला म्हटले होते ना की नवरीचे 4-5 ब्लाऊज शिवण्यासाठी आलेले, तर ते दाखवते मी कसे शिवले. सिंपलच शिवले, जास्त काही डिझाईन वगैरे टाकली नाही ब्लाऊजला. आणि हे एक जे ब्लाऊज आहे ऑलरेडी डिझायनर ब्लाऊज होतं. तर हे पण खूप छान आलं आहे. पण हे ब्लाऊजचं काय झालं आहे, इथं हा जो पाठीचा भाग टाकला ना मी इथं, तर पाठीच्या भागाच्या लगेच लागूनच ह्या बाहीचा आकार दिलेला होता, बाहीची डिझाईन दिलेली होती. मग 3/4 बाहीसाठी मला 8 किंवा 8.5 तरी बाही पाहिजे होती. तर ही 7च इंच बाही बसत होती. मग मी काय केलं, पूर्ण बाही जॉईन केली. जॉईन केल्यानंतर उरलेला जो कपडा होता ना त्या कपड्यामध्ये हे छोटे छोटे असे त्रिकोण बनवले. म्हणजे जेणेकरून आपल्याला जी 8, 8.5ची 9ची बाही पाहिजे होती ना, तर ती बाही प्रॉपर आता ही 8.5ची बाही तयार झालेली आहे. म्हणजे अशी पण एक आयडिया जर केली ना तर आपण, आणि ह्या जे त्रिकोण आहे ना तर ह्या त्रिकोणला आपण खाली लटकन पण म्हणजे मणी लावून असे लटकन, छोटे छोटे लटकन पण बनवू शकतो आणि त्याने अजूनच सुंदर लुक येईल ब्लाऊजला. आणि हे ब्लाऊज मी असं बनवलंय. मग 3/4 स्लीव्ज पण झाली, बॅक साईडला ही डिझाईन पण झाली आणि नॉड टाकले आणि असे कपड्याचेच लटकन बनवून टाकले. आणि पुढच्या साईडला प्रिन्स कट ब्लाऊज आहे. हे बघा हे. तर ब्लाऊजचा पुढचा पण गळा बघा खूप छान असा फिनिशिंगमध्ये आला आहे आणि खूप सुंदर आलेला आहे. मस्त ब्लाऊजला अशी छान अशी फिनिशिंग आली का ब्लाऊज एकदम मस्त दिसतं. असे ब्लाऊज हातात घेतल्यावरच लगेच कळतं की ब्लाऊजला फिनिशिंग कशी आहे, ब्लाऊज कसं शिवलं आहे, कस्टमरला बघितल्याबरोबरच लगेच कळतं. आता अजून हे एक जे ब्लाऊज आहे ना तर हे पण नवरीचंच ब्लाऊज आहे. हे डेली यूजसाठी ब्लाऊज आहे हे तिचेवाले. तर हे बघा हे पण मोरपंखीच कलरचं ब्लाऊज आहे आणि असे नॉट टाकले आणि बॅक साईडला गोल गळा घेतला याचा, नाही चौकोनी गळा याचा, आणि नॉट टाकलेली आहे आणि अशी छोटीशी स्लीव्ज टाकलेली. हे पण ब्लाऊज डेली यूजसाठीचे. याला पण बॅक साईडला नॉट टाकलेली आहे आणि पुढच्या साईडचा गळा तर बघा खूप सुंदर आलाय गळा पण. आणि गळ्याचा हा आकार जो आहे ना तर बऱ्याच ताईंना माहिती नसतं की गळा कुठं कोरायचा. तर गळा आपण असं ह्या साईडनं इथून असा हा पुढच्या हुक पासून इथून हा एवढा असा गळा कोरायचा असतो. गळा कोरला की ब्लाऊज एकदम छान बसतं. आणि ही जी नॉट टाकलेली तर नॉट ह्या शोल्डर पासून खाली 3 इंचापासून खाली नॉट टाकायची, म्हणजे ब्लाऊज जेव्हा उतरतं ना तर ते उतरत नाही. मग
आता हे जे ब्लाऊज आहे ना ते हे बोटनेक ब्लाऊज आहे. तर ह्या बोटनेक ब्लाऊजला मी कॅनव्हास टाकला नाही, साधं बिना कॅनव्हासचं शिवलं आहे हे ब्लाऊज. बिना कॅनव्हासमध्ये शिवलं आहे हे ब्लाऊज. आणि आकार पण खूप सुंदर आला आहे. आणि वरती असं बटन टाकलं आहे इथं. आणि खाली बॅक साईडला हुक घेतलं आहे. ही ब्लाऊज आहे बोटनेकचा. तर पुढच्या साईडला पण असा गोल गळा घेतला आहे. आणि घातल्यानंतर ब्लाऊजचा लुक तर कळेलच. एकदम सुंदर असं हे ब्लाऊज तयार झालं आहे बोटनेकमध्ये पण. आता हे जे एक दुसरं ब्लाऊज आहे ना, तर हे पण 3/4 ब्लाऊज आहे. ब्लाऊज शिवणं म्हणजे एवढं काही सोपं नसतं. खूप मेहनत, खूप कसरतच असते. एक तारेवरची कसरत म्हणतो ना अशी, असं आहे ब्लाऊजचं काम. खूप मेहनत असते ब्लाऊजसाठी. आणि मेहनत घेतली तरच ब्लाऊज व्यवस्थित येतं, नाहीतर ब्लाऊज बिघडायला काहीच वेळ लागत नाही. तर हे बघा, हे पण ब्लाऊज असं आहे. याचा गळा असा घेतला आहे. लेस नॉर्मल अशी ग्रे कलरची लेस आहे याला. आणि याची पण स्लीव्ज पण 3/4 टाकलेली आहे. आत्ता ती घ्यायला येणार होती ब्लाऊज, तिचा फोन येऊन गेला मला. तर म्हटलं ये थोड्या वेळाने, 1-1.5 तासांनी ये. तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ वगैरे काढून घेऊ आपण. तर पुढच्या पण साईडचा गळा बघा खूप सुंदर आला आहे. आणि तिने त्या दिवशी ना ट्राय पण करून बघितलं ब्लाऊज, तर खूप सुंदर आले. पण हुक राहिलेले होते, एक ब्लाऊज पण राहिलेलं होतं शिवायचं, म्हणून त्या दिवशी ब्लाऊज दिले नाही. तर हे ब्लाऊज झालेले तयार. तर अजून एक हुक लावता येते ब्लाऊज. गाठ मारून घ्यावं. याला पण आहे ना हुक लावलंय, आत्ताच हुक लावून झालंय. हे एक ब्लाऊज आहे तिचंच. याचा पण गोल गळा घेतलाय असा. आणि हे प्रिन्स कट टाकलेले आहे पुढच्या साईडला. इथून हा गळा कोरल्यानंतर ब्लाऊजला आकार मस्त येतो. तर हे झाले आता ब्लाऊज तयार. आता मला अजून दुसरे डेली यूजचे ब्लाऊज शिवायचे. आता ते पण मी शिवते. आता हे सर्व ब्लाऊज रेडी झालेले. आता ती केव्हाही घ्यायला येऊ शकता कस्टमर. तर मी आता मस्त पिशवीत पॅक करून कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवते. आता मस्त ठेवून देते आणि लगेच दुसऱ्या कामाला. हे ब्लाऊजचं काम व्यवस्थित झालं की मध्ये जरी कस्टमर आलं तर फक्त पिशवी द्यायची आणि ठेवायचं, म्हणजे शोधायचं काम नाही होणार. कारण इथं खूपच सारे ब्लाऊज शिवलेले, खूप ब्लाऊज आहे. गर्दी पण खूप जास्त झालेली आहे. आणि डेली यूजचेच जास्त ब्लाऊज आहे. आता तेच काढायचे. बरेचसे आता कॉलरचे पण ब्लाऊज आहे. तर बरेचसे कस्टमर विचारून गेलेले की ताई कॉलरसाठी ब्लाऊज पीस किती लागतो. तर फुल बाई जर आपल्याला पूर्ण इथपर्यंत जर बाही हवी असेल ना, तर पूर्ण 1.5 मीटरचा कपडा लागतो. मग त्यात तुम्ही प्रिन्स कट टाका, कटोरी टाका, शॉर्ट कॉलर टाका, कशी कॉलर टाका, पण कॉलर फुल बाई म्हटलं की 1.5 मीटरचा कपडा लागतो. तर 2-3 कस्टमर आहे ना माझ्याकडे 1.25 मीटर पीस घेऊन आले. तर त्यांची स्लीव्ज इथपर्यंतच बसली, म्हणजे कमी स्लीव्ज बसते. आणि 1.5 मीटर कपडा असला की एकदम व्यवस्थित आरामात मोकळं ब्लाऊज बसतं. तर कॉलरचं ब्लाऊज शिवण्यासाठी ना तुम्हाला जरी कपडा घ्यायचा असेल तर तुम्ही 1.5 मीटर कपडा घ्यायचा. आणि त्यानंतर मग तुम्ही अस्तर टाकायचं किंवा बिना अस्तरचं पण शिवायचं. माझ्याकडे काही अस्तरचे, काही बिना अस्तरचे ब्लाऊज आहे. तर ते पण एकदम छान येतात. आता हा एक ब्लाऊज पीस दाखवते मी तुम्हाला. हा बघा किती भरलेला ब्लाऊज पीस आहे. आणि पूर्ण वेलवेट मध्ये डिझाईन, काहीतरी न्यू डिझाईन. आणि खूप सुंदर वाटतोय ना हा ब्लाऊज पीस. तर हा पण आता 3/4 टाकायचा आहे. 3/4 टाकला की मग खूप सुंदर दिसतो, मस्त दिसतो. आणि कपडा असा रफ आहे, असं वाटतं की अस्तरची गरज नाही. पण वर्क जर सोडलं ना तर हा कपडा पूर्ण असा पातळ दिसतो. मग त्यामुळे त्याला अस्तर टाकावंच लागेल. आणि बिना अस्तरचा ब्लाऊज म्हटलं की तो काही जास्त दिवस टिकणार नाही. शिलाई केव्हाही कपड्यावरून सुटून जाते. मग अस्तर टाकलं की ब्लाऊज एकदम छान बनतं. तर आता हे पण कटिंग करायचं आहे आणि हे पण शिवायचं आहे. यावरची साडी पण अशीच आहे, फक्त साडी पूर्ण प्लेन मध्ये. आणि जी बॉर्डर आहे ना गोल्डन, तर गोल्डन बॉर्डर फक्त काठाला आहे साडीच्या. आणि साडी पूर्ण याच कलर मध्ये प्लेन साडी. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर अजून एक विसरले सांगायचं, तर मैत्रिणींनो, मला एक तुम्हाला खूप छान अशा आनंदाची बातमी द्यायची आहे. खूप खूप आनंद झाला आहे त्या बातमीचा ऐकून, पण थोडं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी आता ते. तर चला, आपल्या व्हिडिओला असेच प्रेम असू द्या, असाच आशीर्वाद असू द्या. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.